अनेक पालक मला असं विचारतात की आम्हाला मुलांबरोबर वेळ घालवायची खूप इच्छा असते, पण अहो कामामुळे आणि इतक्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तो वेळच मिळत नाही. तर कसं काय करायचं, हे सगळं कसं मॅनेज करायचं? आपल्याला मुलांना वेळ द्यायची इच्छा आहे, त्यांच्याबरोबर आनंद मिळतो आहे, पण हे सगळं फार अवघड होऊन बसतंय डॉक्टर शुक्ल. हा अगदी खरा प्रश्न आहे. दिवसभर काम करणाऱ्या, पोटापाण्यासाठी धावणाऱ्या तुम्हाला मला प्रत्येकाला पडणारा हा प्रश्न आहे. पण त्याचं उत्तरही तितकंच सोपं आहे. 4-5 वर्षापर्यंतची, 6 वर्षापर्यंतची मुलं असेपर्यंत, म्हणजे इयत्ता पहिली सुरू होईपर्यंत मुलांना वेळेची थोडी जास्त गरज असते. पण एकदा मुलांची शाळा सुरू झाली की तुमच्या लक्षात येत असेल की मुलांचा दिवस पण बऱ्यापैकी बांधलेला असतो. आणि इथे तुम्हाला फार उत्तम अपॉर्च्युनिटी आहे. दिवसातल्या 3 वेळा अशा आहेत की ज्या मुलांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्हा दोघा पालकांपैकी एक कुणीतरी जर या 3ही वेळांना हजर असेल, तर तुमचा क्वालिटी टाईम आणि मुलांसाठीचा जो महत्त्वाचा वेळ आहे तिथे तुम्ही बरोबर फिट बसता. त्यातली पहिली जी वेळ आहे ही सकाळी उठल्यापासून शाळेमध्ये जाण्याच्या रिक्षात किंवा बसमध्ये बसेपर्यंतची. मुलांना उठवणे, त्यांना तयार करणे आणि त्यांना बस स्टॉपवर किंवा रिक्षा स्टँडपर्यंत नेऊन सोडणे ही वडिलांची जबाबदारी आहे. कारण मुलं सगळी वडिलांबरोबर जरा जास्त बरी वागतात, मेजॉरिटी वडिलांबरोबर. आणि तेव्हा आईला बाकीच्या गोष्टी संपवायला वेळ मिळतो, कारण सकाळची वेळ ही भयंकर घाईची असते. त्यामुळे मुलांना तयार करणे, त्यांना रिक्षा स्टँडपर्यंत किंवा बस स्टँडपर्यंत घेऊन जाणे, मुद्दाम वेळेच्या 5 ते 10 मिनिट आधी तिथे पोहोचणे आणि त्यांच्याशी गप्पा मारायला तो वेळ वापरणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा जो वेळ आहे, जेव्हा तुमचा दिवस सुरू होतो, तो मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो आणि एक पालक तेव्हा बरोबर असणं हे कमालीचं महत्त्वाचं असतं. दुसरी जी वेळ आहे ती मुलं शाळेतून घरी परत येतात आणि त्याच्या पुढचा अर्धा ते 1 तास. तेव्हा मुलांना खूप गोष्टी सांगायच्या असतात, कारण त्यांचा निम्मा कामाचा दिवस तोपर्यंत होऊन गेलेला असतो. खूप काही घडलेलं असतं, खूप इंटरेस्टिंग गोष्टी झालेल्या असतात. बस प्रवास झालेला असतो, शाळा झालेली असते, शाळेची मधली सुट्टी झालेली असते. त्यामुळे त्यांना खूप काही सांगायचं असतं. आणि तेव्हा जर तुम्ही अवेलेबल असाल तर ही फार सुंदर वेळ असते. कारण तुम्ही जर नसाल तर मुलं पटकन टी व्ही लावणार किंवा काहीतरी लावणार आणि त्याच्यासमोर बसून खाणार. तर आयदर आई बाबा किंवा घरात आजी आजोबा असतील तर आजी आजोबा ह्यांच्यापैकी कुणीतरी त्यावेळेस एक अर्धा ते पाऊण तास मुलांसाठी काढणे, डायनिंग टेबलवर मुलांच्या समोर बसून ते खात असताना ते काय सांगता आहेत ते फक्त ऐकणे, त्याच्यावर खूप मोठी टिप्पणी न करता, हा खूप महत्त्वाचा वेळ आहे आणि मुलांना त्याच्यातनं खूप आनंद मिळतो आणि मुलं छान कनेक्टेड राहतात. तिसरी जी वेळ आहे दिवसाची ती रात्रीची. रात्रीचं जेवण झाल्यापासून मुले झोपेपर्यंतचा जो वेळ आहे तो तिसरा गोल्डन पिरियड आहे, की जेव्हा तुम्ही घरातली आवराआवरी करता आहात, मुलं तुम्हाला आवराआवरी करायला मदत करता आहेत. त्यानंतर तुम्ही काहीतरी कुटुंब म्हणून बसून आयदर काहीतरी गमतीदार एंटरटेनमेंट बघता आहात किंवा गप्पा मारता आहात. आणि त्यानंतर मुलं त्यांच्या बेडरूममध्ये जात आहेत आणि झोपता आहेत. विशेषतः मुलं त्यांच्या रूममध्ये गेल्यापासून त्यांच्या डोळे मिटेपर्यंतचा जो वेळ आहे हा तिसरा गोल्डन पिरियड आहे. लहान मुलांना अशा वेळी परत एकदा बडबड करायचा भर येतो, किंवा त्यांना काहीतरी गोष्टी ऐकायच्या असतात, किंवा त्यांना काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी विचारायचं असतं. मूल बेडमध्ये आहे, अंगावर पांघरून घेतलेलं आहे आणि आईशी किंवा बाबाशी गप्पा मारताय, हा मुलांसाठी फार सुखाचा वेळ असतो. त्याच्यामुळे त्यावेळेस त्यांच्याबरोबर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे दिवसातल्या या 3 वेळा जेमतेम अर्धा तास ते 1 तास या वेळेच्या, हा जर तुम्ही 1.5 ते 3 तासाचा वेळ अख्ख्या दिवसभरात मिळून तुम्ही दोघं जण किंवा आजी आजोबा आणि तुम्ही दोघं मिळून जर देऊ शकलात तर हा मुलांसाठी फार सुखाचा वेळ असतो. तुमच्या दिवसाची सुरुवात छान होते, शेवट छान होतो. मुलांच्या आयुष्यात काय चाललंय ह्याचा तुम्हाला एक जनरल अंदाज येत राहतो आणि मुलं तुमच्याशी कनेक्टेड राहतात. त्यामुळे तुम्हाला बाकी कुठलाही वेळ मिळत नसेल तरीही चालेल, पण या 3 वेळेस जर तुमच्यापैकी कोणीतरी मुलांबरोबर राहू शकलं तर तुम्ही तुमच्या मुलांना उत्तम क्वालिटी टाईम देता आहात, ह्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही.